मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो, वंचित बहुजन आघाडीची परभणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कुठल्याही गटामध्ये आणि कुठल्याही गणामध्ये काँग्रेससोबत कसलीही युती नाही। त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या चुकीच्या अफवा पसरू नये, अन्यथा आम्हाला निवडणूक विभागाकडे आपल्या संदर्भात कायदेशीर कारवाई करावी लागेल। तुम्ही तुमचं प्रचार। परभणी जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। परभणी जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरू असल्यामुळे काँग्रेस हा वंचित बहुजन आघाडीसोबत गद्दारी करत आहे। परभणी जिल्ह्यातील होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्रपणे लढत असल्यामुळे काँग्रेससोबत कोणतीही युती नाही। वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढत असून जनतेच्या पाठिंब्याने विजय निश्चित आहे। याच भीतीपोटी काँग्रेस पक्षातील काही लोकांकडून युती झाल्याच्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत, ज्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याचा प्रयत्न केला जात आहे। परभणी जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही युती झालेली नाही। काँग्रेसने तात्काळ अशा अफवांना पसरवणे थांबावे, अन्यथा मतदारांची दिशाभूल केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे कायदेशीर कारवाईची मागणी करावी लागेल, असा थेट इशारा दिलेला आहे। अविनाश भोसरीकर, राज्य सदस्य, वंचित बहुजन आघाडी। सगळ्यांना नमस्कार व जय भीम। मी ॲडव्होकेट अविनाश भोसरीकर, वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटी सदस्य तथा परभणी जिल्हा पक्ष निरीक्षक। मी आपल्याला या व्हिडिओ माध्यमातून काय महत्त्वाची सूचना देऊ इच्छितो की परभणी जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वतंत्रपणे लढत आहे। कुठल्याही राजकीय पक्षासोबत आमची कसल्याही प्रकारची युती नाही। आम्ही ताकदीनिशी वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद व पंचायत समित्या सर्व ठिकाणी ताकदीने लढतोय। आमचे अनेक उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत। या परिस्थितीमध्ये काही काँग्रेसची मंडळी युती असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये करत आहेत आणि मतदारांना, वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत। मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो, वंचित बहुजन आघाडीची परभणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कुठल्याही गटामध्ये आणि कुठल्याही गणामध्ये काँग्रेससोबत कसलीही युती नाही। त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या चुकीच्या अफवा पसरू नये, अन्यथा आम्हाला निवडणूक विभागाकडे आपल्या संदर्भात कायदेशीर कारवाई करावी लागेल। तुम्ही तुमचं प्रचाराचं काम करावं, आम्हाला चांगलं काम करू द्यावं। कुठल्याही प्रकारे वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांना त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाने संभ्रमित करू नये। वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे ताकदीनिशी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका परभणी जिल्ह्यात लढत आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि कुठल्याही प्रकारे अशा पद्धतीचं कुठं काही झालं तर मला त्वरित कळवण्यात यावं। आम्ही निश्चित त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू। जय भीम, नमस्कार। परभणी जिल्ह्यामध्ये काही काँग्रेसचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीसोबत गद्दारी करत आहे आणि ह्या व्हिडिओबद्दल आपलं मत काय कमेंट करून कळवावे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।